कोयनेतील बाजीच्या राज्यात आता हिरकणीने प्रवेश केलाय. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातून हिरकणी म्हणजेच STR-T06 वाघिणीला स्थानांतरित करण्यात आलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना अभयारण्यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणून साधारणतः 4 ते 5 वर्षाची वाघीण ही 7 तारखेला सकाळी निसर्गमुक्त करण्यात आली आहे. तिला 5 तारखेला सायंकाळच्या वेळेला पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये पकडण्यात आलं होतं आणि 7 तारखेला सकाळी तिला कोयना अभयारण्यामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले. कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बोटीने प्रवास करून हिरकणीला कोयनेच्या जंगलात थेट सोडण्यात आलं. अशा पद्धतीच्या स्थानांतरणाच्या प्रक्रियेला हार्ड रिलीज म्हणतात. ज्या ठिकाणी स्थानांतरित प्राण्याला स्थानांतरणाच्या ठिकाणी विलग्न वासात न ठेवता थेट नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येतं. पेंचमध्ये लाडो या नावाने प्रसिद्ध असलेली ही वाघीण सह्याद्रीत हिरकणी या नावाने ओळखली जाईल. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिला एकदा पिल्लं देखील झालेत, त्यामुळे ती प्रजननास एकदम सक्षम आहे. गेल्या वर्षभरापासून कोयनेच्या खोऱ्यात अधिवास असलेल्या बाजी वाघाच्या राज्यात तिला सोडण्यात आलंय. त्यामुळे बाजीला देखील एक जोडीदार मिळेल. त्याने भैरवगड ते पाली मालदेवपर्यंत आपले हद्दक्षेत्र निश्चित केलंय. बाजी हा साधारण 5 वर्षांचा वाघ आहे. त्याच्या पावलाटांचा आकार 14 सेंटीमीटर म्हणजेच माणसाच्या हाताच्या पंजा एवढा आहे. त्याची लांबी ही 8 फूट असून तो उंचीला 3 फुटांचा आहे. त्यामुळे त्याच्या आकाराचा अंदाज आपण लावू शकतो. व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पांतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये पेंच आणि ताडोबामधून एकूण 3 मादी आणि 5 नर मिळून 8 वाघ आणण्याचे नियोजन होते. त्यापैकी 3 वाघिणींचं स्थानांतरण झालंय. यापूर्वी स्थानांतरित केलेल्या चंदा आणि तारा या वाघिणींनी चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोर क्षेत्रात जम बसवलाय. सेनापती हा चंदासोबत वावरत आहे, तर तारा ही धरणापलीकडच्या वनक्षेत्रात आहे. सुभेदारविषयी देखील एक बातमी आहे. आता यापुढे आपण चंदा, तारा, सेनापती, बाजी आणि सुभेदार बरोबरीनेच हिरकणीचा देखील मागोवा घेत राहू. त्यामुळे पाहत राहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.